6 महिने सुरू असलेला पाऊस एकदमच थांबला, त्यामुळं काही कोणालाच माणसं भेटेना भात कापायला. त्यामुळे हे मशीनच आणलं भात कापायला. तर बघा ना किती भारी कापते ना भात. त्यामुळे सगळं भात एका दिवसात कापून झाले या मशीनने. आणि मग ह्या दोघांना नादवायचं म्हटलं ना कुठं तर बाहेरच न्यावं लागतं. थोडा वेळ बाहेर फिरून आलं की भारी वाटतं. मग तर गेलो आम्ही राम मंदिरामध्ये. तिथे पण 3-4 शाळेतली पोरं खेळत होती. तर मग आम्ही गेलो, आधी बाप्पाच्या पाया पडलो. घंटा वगैरे वाजवायची, त्यांना माहिती आहे ना नेहमी जातात ना, मग पहिली घंटा वाजवायची असते. तर त्या पोरांच्या गाड्या यांनी लगेच घेतल्या. चिकूला तर लईच आवडला तो JCB पण, आणि यांनी घेतली मल्हारने ही गाडी. आणि मल्हार अजिबातच घाबरत नाही, त्या पोरांमध्ये एकदम रमूनच गेला बॉल खेळायला सुद्धा. आणि मग काय तर अर्धा एक तास कसा गेला कळलं सुद्धा नाही. आणि आज लाडूला पण इंजेक्शन होते, त्याचं लसीकरण होतं ना, त्यामुळे मग ते द्यायला पण आम्ही गेलो होतो लसीकरणाला. लाडूसोबत मी गेले होते कारण आणि बाळांना झोपवलं होतं घरीच, कारण गाडी नव्हती ना, त्यामुळे स्कूटीवर गेलो होतो आम्ही. संध्याकाळ झाली ना, दोघे पण देवपूजा करायला एकदम रेडीच असतात. माझ्या आधी जाऊन नाही का सुरुवात करतात, त्यामुळं मी पण कधीतरी विसरले तर दोघे मला आठवण करून देतात. तर मग संध्याकाळची देवपूजा वगैरे केली. आणि आज संध्याकाळी भात पण आमच्या मशीननेच केले आम्ही. मग कारण जोडायला माणसंच भेटत नव्हती ना, तर मग भात पण केले. मग ते पण घरी आणले भात. चला तर बाय बाय, भेटू पुढच्या